हं. सर्वात अगोदर आपल्याला जे व्हिडिओ ॲड्स मिळालेले आहेत, तुम्हाला जर व्हिडिओ ॲड्स शेअर करायचे असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमचे जे व्हिडिओ ॲड्स आहेत हे ॲड्स तुम्ही यूट्यूबला अगोदर अपलोड करून घ्यावे. यूट्यूबला कसे अपलोड करावे, जसे की youtube.com तुमची ईमेल आय डी लॉग इन असायला पाहिजे. तुम्हाला ज्या चॅनलवर टाकायचं आहे म्हणजे तुमच्या ईमेलवर तुमची ईमेल लॉग इन असेल तर तुम्हाला इथे क्रिएट हा बटन दिसेल. ठीक आहे. क्रिएट वर अपलोड व्हिडिओज क्लिक करायचं आहे. अपलोड व्हिडिओ केल्यानंतर तुमचे जे व्हिडिओ फाइल्स आहेत ते सगळे तुम्ही एकदा अपलोड करून घ्यायचे आहे. मी सध्या एक दाखवत आहे तुम्हाला. व्हिडिओ फाइल अपलोड, आणि इथे नो किड्स करा आणि नेक्स्ट करा. ठीक आहे. पब्लिक ओके आणि सेव्ह. ओके, क्लोज करून घ्या. इथे तुम्हाला लोडिंगचा ऑप्शन येईल. ठीक आहे. आता हे अपलोड होण्याच्या नंतर तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड ऑप्शन. ठीक आहे. जेणेकरून ह्या व्हिडिओची साईज एकदम कमी होऊन जाईल. तर असं तुम्हाला यूट्यूबला अगोदर तुमचे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर डाउनलोड करायचे आहे, जेणेकरून व्हिडिओची साईज एकदम कमी होऊन जाईल. ठीक आहे. आता या व्हिडिओची साईज आहे 7 MB. ठीक आहे. असं तुम्ही सर्वात आधी यूट्यूबला तुमचे व्हिडिओज अपलोड करून घ्या आणि अपलोड केल्याच्या नंतर कंटेंट मध्ये इथं तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तुमचे. तिथून एकदा डाउनलोड करून फोल्डर मध्ये सेव्ह करून घ्या, जसं की मी हे ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यातला पहिला व्हिडिओ पाठवायचा आहे. तर तुम्हाला लॉग इन पॅनल लॉग इन करायचा आहे. तुमचा व्हॉट्सअपचा ganesha-whatsapp.in हा तुम्हाला लॉग इन करायचा आहे. तर युजर आय डी पासवर्ड तुम्हाला मिळालेला असेल ते लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप वर क्लिक करायचं आहे आणि ऍड अकाउंट वर क्लिक करायचं आहे. इथे अनसेफ काही अडचण नाही आहे. इथे कधी कधी दाखवतं असं. ठीक आहे. करून घ्या आणि स्कॅन करा. तुमचं व्हॉट्सअप इथे स्कॅन करून घ्या. तुम्हाला ज्या व्हॉट्सअपने पाठवायचं आहे ते व्हॉट्सअप इथे स्कॅन करावे. ओके. अशा पद्धतीने तुमचं व्हॉट्सअप इथे दिसायला लागेल अकाउंट्स मध्ये. आणखीन तुम्हाला दुसरं पण व्हॉट्सअप असेल तुमचं तरी इथून स्कॅन करता येईल. मिनिमम तुम्ही 5 युजर स्कॅन करू शकता. ठीक आहे. तर व्हॉट्सअप वर क्लिक करा. त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट्स अपलोड करून घ्यायचे आहे, म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट टॅब मध्ये यायचं आहे. येथे तुम्हाला प्लस बटन आहे ऍड न्यू. येथे तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट ग्रुप नेम तयार करावं लागतं, जसं की SSC ग्रुप 1. ठीक आहे. आता हे तुम्ही सेव्ह केला. सेव्ह झाला. आता तुम्हाला कॉन्टॅक्ट वर दिसेल SSC 1. ठीक आहे. SSC 1 मध्ये येथे तुम्हाला हा ऑप्शन दिसेल इम्पोर्ट कॉन्टॅक्टचा. याच्यावर क्लिक करायचं आहे मधल्यावर आणि इम्पोर्ट बटन. इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स वर क्लिक केला. त्याच्यानंतर तुम्ही सॅम्पल फाईल पण अपलोड करू शकता. म्हणजे एक्सेल जर असेल तर इथून सॅम्पल डाउनलोड करा. तशा पद्धतीने तुम्ही CSV पण अपलोड करू शकता. आणि जर डायरेक्ट नंबर पेस्ट करायचा असेल तर VI फ्रॉम याच्यावर क्लिक करा. तुमचे जे नंबर आहेत ते 91+ असायला पाहिजे, म्हणजे नंबरच्या सुरुवातीला 91 हे असलेला पाहिजे. तर इथे मी सॅम्पल साठी 91+ माझा नंबर टाकत आहे. आणखीन सेकंड नंबर 91+ असायला पाहिजे. CSV पण 91+ बनवा आणि इथे अपलोड करू शकता तुम्ही. तर इथे सेकंड नंबर. ठीक आहे. आणि नंबर तुम्ही इथे 91+ एक्सेल मध्ये लावून घ्या. त्याचा पण फॉर्मॅट मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आणि तुम्ही अपलोड करून घ्या. इथे सबमिट. ओके. कॉन्टॅक्ट सेव्ह झाले SSC ग्रुप 1.
याच्यामध्ये तुम्हाला सर्व ग्रुप्स दिसेल, तुमचे किती ग्रुप्स आहेत, SSC HSC इथे दिसेल. ग्रुप तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला बल्क मेसेजिंग वर क्लिक करायचं आहे. बल्क मेसेजिंग, ओके. याच्यानंतर नवीन मेसेज द्यायचा आहे म्हणून न्यू कॅम्पेन. इथे सर्वात आधी तुम्हाला प्रोफाईल सिलेक्ट करायची आहे, जी प्रोफाईल तुम्ही स्कॅन केलेला आहे, ज्या व्हॉट्सअपने पाठवायचा आहे. इथे सिलेक्ट करा प्रोफाईल. त्यानंतर कॅम्पेनला नाव द्या SSC1, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट कोणती घ्यायची आहे, SSC1. तुम्हाला जी तुम्ही लिस्ट अपलोड करणार आहे कॉन्टॅक्टला ते त्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अपलोड मीडिया फाईल, ठीक आहे. इथे तुम्ही मीडिया पोस्टर व्हिडिओ सगळं अटॅच करू शकता, ठीक आहे. आता आपण व्हिडिओज अटॅच करायला, त्यासाठी मी व्हिडिओची लिंक इथे टाकत आहे. व्हिडिओ सिलेक्ट करत आहे डायरेक्टली. व्हिडिओ, हा पहिला व्हिडिओ, ठीक आहे. आणि ओपन केला. आता हा लोड झाला व्हिडिओ. व्हिडिओ आल्याच्या नंतर इथं दिसेल तुम्हाला व्हिडिओ फाईल. त्याच्यानंतर कॅप्शन मध्ये तुम्हाला मेसेज जे टाकायचा आहे, जसं की मी एक सॅम्पल साठी मेसेज पण दिला आहे. सुट्टीत तुम्ही पण आजच कॉम्प्युटर सोबत AI शिकून एक्सपर्ट व्हा, ठीक आहे. तुम्हाला जे मेसेज टाकायचं आहे तसं तुम्हाला टाकता येईल. खाली सेंटरचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि वरती व्हिडिओ जाईल. असा हा मेसेज सिलेक्ट केला. इथे मी मेसेज डायरेक्ट पेस्ट करत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे रॅन्डम मेसेज इंटरवल हे जे आहे स्टार्टिंग आणि एंड, तर इथे तुम्हाला सेकंदचं गॅप ठेवावं लागतं जेणेकरून तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होणार नाही. तर मिनिमम सेकंड ठेवा. इथे मिनिमम कमीत कमी तुम्ही 30 सेकंदच्या पुढे ठेवायला पाहिजे. मी 36 घेतो, ठीक आहे. 36, ओके. आणि जास्तीत जास्त 1 मिनिट, ठीक आहे. 1 मिनिटसाठी 60 सेकंड, ओके. 30 सेकंद ते तुम्ही किंवा थोडं 30 सेकंद ते 60 सेकंदच्या मध्ये त्यांना मेसेज 1 बाय 1 जाईल. असं तुम्हाला इथे इंटरवल गॅप ठेवायचा आहे सेकंडचा. त्याच्यानंतर सेंड मेसेज सेंड सक्सेसफुली. आता 30 सेकंदात पहिला मेसेज आहे, इथे तुम्हाला दिसणार आहे SSC ग्रुप 1 सेंडिंग मध्ये. इथं पेंडिंग म्हणजे 30 सेकंदाने पहिला मेसेज जाणार आहे म्हणून इथे पेंडिंग दाखवत आहे. आणि जेवढे मेसेज तुमचे सेंड होईल इथे सेंड मध्ये दिसेल. तसंच तुम्हाला रिपोर्ट पण पाहता येईल, इथून एडिट पण करता येईल कॅम्पेन, ठीक आहे. असं तुम्हाला मेसेज वगैरे पाठवायचा आहे.